नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहीण योजनेच्या या नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर माफ करा, 2-3 दिवस झालं मी व्हिडिओ टाकू शकलो नाही कारण माझी तब्येत बरी नव्हती। तर आज माझी तब्येत बरी झालेली आहे, तर लगेच म्हटलं तुम्हाला अपडेट देऊया लाडक्या बहिणींच्या बाबतीत। या योजना आपली चालू आहे त्या बाबतीत। तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींना या तारखेपासून मिळणार आहे 2100 रुपये। तर काय तारीख आहे आणि त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, पूर्णपणे पहा। चला तर मग बघूया। बघा, जलसंपदा मंत्री जे आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांनी लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ करण्याच्या घोषणेला दुजोरा दिलेला आहे। बघा, याबद्दलची जी अपडेटेड माहिती आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। बघा, जलसंपदा मंत्री जे आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांनी लाडकी बहीण योजनेच्या मानधन वाढीच्या बाबतीत एक महत्वाचा निर्णय दिलेला आहे। तर बघा, शिर्डी येथे आयोजित नागरी सत्कार कार्यक्रमात ते बोलताना त्यांनी सरकारच्या या योजनेबद्दल महत्वपूर्ण अशी माहिती दिलेली आहे। बघा काय म्हटलंय मंत्रीने, युती सरकार आपल्या लाडकी बहिणींना कधीच अडचणीत आणणार नाही। त्यांच्या खात्यात बजेट मंजुरीनंतर 2100 रुपये जमा होतील असं त्यांनी सांगितलेलं आहे। बघा लाडक्या बहिणींनो, काय होणार आहे, मानधनात 1500 वरून आता 2100 रुपये होणार असं विखे पाटील यांनी म्हटले आहे। बघा, विरोधी पक्ष आरोप करत होते की निवडणूक संपल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद होईल। आम्ही ही योजना अखंड सुरू ठेवली आहे आणि पुढील हप्ता मिळण्याबाबत खात्री बाळगा असं विखे पाटील यांनी सांगितलेलं आहे। बघा, आता बजेट मंजूर झाल्यावर फेब्रुवारी महिन्यापासून महिलांना 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये मानधन मिळणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, ही सगळ्यात मोठी खुशखबर आहे। 1500 रुपये तुम्हाला जमा झाले असतील आणि ज्या लाडक्या बहिणींना माझ्या जमा झाले नसतील त्यांनी मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून हा व्हिडिओ सगळ्यांना समजेल आणि तुमची जे काही मनातले प्रश्न असतील ते सगळ्यांना समजेल आणि त्याच्यामुळे काय होतील, ते जे तुमचे प्रश्न आहेत ते सरकारपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होईल। तर बघा लाडक्या बहिणींनो, पुढे माहिती बघूया। अपात्र महिलांच्या लाभाबाबत सुद्धा काय निर्णय दिलाय बघा सरकारने या योजनेच्या पार्श्वभूमीवर अपात्र महिलांना योजनेतून बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे। बघा, स्वतःहून महिलांना सांगितलेलं आहे, स्वतःहून तुम्ही या योजनेतून बाहेर पडा, कारण 2.5 लाखाच्या वर जर उत्पन्न तुमचं असेल तर तुम्हाला या योजनेचा आता लाभ मिळणार नाही असं स्पष्ट त्यांनी सांगितलेले आहे। आणि फॉर्म भरताना सुद्धा त्यांनी जे निकष लावले होते ते निकष तुम्ही वाचले नसतील आणि फॉर्म भरले असतील या योजनेतील पैसे मिळण्याच्या बाबतीत, त्यामुळे बेकायदेशीरपणे लाभ घेतलेल्या महिलांकडून आता पैसे परत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे। बघा, पूर्वी सरकारने सांगितले होते की अपात्र महिलांकडून पैसे वसूल केले जाणार नाहीत, मात्र याबाबत आता नवी दिशा निर्देश जारी करण्यात आलेले आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, स्वतःहून तुमचं जर 2.5 लाखाच्या वर जर उत्पन्न असेल तर तुम्ही स्वतःहून बाहेर पडा। बघा पुढे काय माहिती येते, मार्च पासून वाढीव अशी हप्ता लागू होणार आहे। पूर्वीच्या सरकारने निवडणुकीच्या काळात 1500 रुपयाचे मानधन 2100 रुपयापर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती। 2 महिन्यानंतर ही अंमलबजावणी झालेली नव्हती। या संदर्भात महिलांनी सरकारकडे तक्रारी केल्या होत्या, पण आता बजेट नंतर मात्र मार्च महिन्यात महिलांच्या खात्यात 2100 रुपये जमा होण्यास सुरुवात होईल असं विखे पाटील यांनी सांगितलेलं आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात मोठी खुशखबर आहे, 1500 रुपयाचे मानधन आता तुमचे 2100 रुपये होणार आहे। तर कोणतीही तुम्ही मनात अशी कुशंका ठेवू नका, सरकार तुमच्यासाठीच आहे आणि मानधन हे तुम्हाला मिळणार। त्यांनी GR काढला म्हणजे तुम्हाला हा वाढीव हप्ता लागू होणार आहे। फक्त थोड्या वाट बघा, मार्च पासून तुम्हाला हा वाढीव हप्ता लागू होईल। तर चला मग लाडक्या बहिणींनो, तुमच्या मनात याच्याबद्दल आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही नक्की कमेंट करा। तर चला भेटूया अशाच एका नवीन अपडेटेड व्हिडिओ मध्ये पुढच्या वेळी। तर आतासाठी धन्यवाद।